नमस्कार. मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक. आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक. आजचा हा 15वा व्हिडिओ आहे. आजपासून आपण प्रशासनिक लेखन या संदर्भातले पुढील काही भाग देणार आहोत. आजचा जो भाग आहे प्रशासनिक लेखनाचा, त्यामध्ये आपण प्रशासनिक लेखनाची आवश्यकता, भाषा, फाईलची रचना वगैरे ह्या संदर्भातली सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतोय की शासन सेवेमध्ये किंवा शासनामध्ये जे काही अधिकारी कर्मचारी जे काही काम करतात त्यांना जाब कोण कोण विचारतं असा एक प्रश्न असतो. तर यामध्ये जे काही आपले लोकप्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये माननीय आमदार, माननीय खासदार महोदय असतील तेही प्रश्न विचारतात. महाराष्ट्र विधानमंडळाच्या ज्या काही समिती आहेत त्यामध्ये लोकलेखा समिती आहे, पंचायत राज समिती आहे, अंदाज समिती आहे, तेही विचारतात. लोकायुक्त आहे, उपलोकायुक्त आहे, लेखापरीक्षण त्यामध्ये एजी आहे, न्यायालय आहे, त्याच्यानंतर जनता आहे, मीडिया, वर्तमानपत्र, हे सगळे आपणाला केलेल्या कामाचा जाब विचारत असतात. आता हा केलेल्या कामाचा जाब विचारत असताना आपणाला हा जो काही निर्णय घेतला असेल तो निर्णय कोणत्या परिस्थितीत, कुठल्या नियमांच्या आधारे, कुठल्या कागदपत्रांच्या आधारे घेतला, हे सगळं द्यावं लागतं. आता हे देताना जरी एखाद्या अधिकाऱ्यांची बदली झालेली असली तरी सुद्धा, किंवा सेवानिवृत्त झालेला असला तरी सुद्धा, आत्ता जे काही कार्यरत अधिकारी असतील त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आता ही उत्तरं देताना आपलं जे काही पुरावे जे आहेत ते पुरावे म्हणजे टिप्पणी आणि पत्र्यावर लेखन असतो. त्यासाठी आपणाला ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे आपणाला करणं गरजेचं आहे. निर्णय घेताना सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी, टिप्पणी आणि पत्र्यावर, चांगला असणं गरजेचं आहे. कारण का, त्यासाठी आपणाला उत्तर देताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. आता ही प्रशासनातली भाषा जी आहे, ही भाषा शालीन, सुसंस्कृत, समोरच्याला रिस्पेक्ट देणारी असावी म्हटले. म्हणजे थोडक्यात साधी आणि सोपी भाषा असायला पाहिजे असं म्हटलंय. आपण ज्यांना पत्र लिहितो ते कोण आहेत याचाही विचार करून आपणाला पत्रावरची भाषा बदलावी लागते. सामान्य भाषेत जनतेला पत्र लिहिताना त्यातली भाषा वेगळी असणं गरजेचं आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असल्यामुळं आपणाला शासन व्यवहार पूर्णतः 100% मराठीतूनच करावा लागतो. परंतु यामध्ये काही वर्जित प्रकरणे आहेत. आता ही वर्जित प्रयोजने किंवा प्रकरणे कुठली आहेत? तर केंद्र शासनाला पत्रव्यवहार करताना, इतर राज्यांना पत्रव्यवहार करताना, एजीला पत्रव्यवहार करताना किंवा न्यायालयात पत्रव्यवहार करताना तो इंग्लिशमध्ये केला तरी चालतो, परंतु इतर सर्व ठिकाणी मराठीतूनच पत्रव्यवहार करणं गरजेचं असतं. समजा मराठी भाषेतून पत्र असेल तर त्या पत्राच्या खालची सही सुद्धा मराठीत करणं फार गरजेचं असतं. शासनाकडून जे काही पत्र जातं ते पत्र शासन आदेश आहे असं समजलं जातं. त्यामुळं ही भाषा किंवा त्यात दिलेले संदर्भ असतील हे चांगले असणं गरजेचं आहे. आता शासन व्यवहारात बऱ्याच वेळेला शासनाची भाषा अवघड आहे असं बऱ्याच कर्मचाऱ्यांना नवीन वाटतं, परंतु त्यासाठी भाषा संचालनालय जे आपलं आहे त्यांनी बरीच पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. त्यामध्ये प्रशासनिक लेखन आहे, पदनाम कोशान आहे, शासन व्यवहार कोश आहे. तर ही जी काही पुस्तकं आहेत आपणाला प्रशासनामध्ये लेखन करताना फार फार उपयोगी पडतात. आता प्रशासनात लेखन करताना आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचं लेखन करावं लागतं? तर टिप्पणी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळी पत्र असतात, प्रस्ताव पत्र आहे, साधे पत्र आहे, परिपत्रक आहे, आदेश आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इतर जी काही पत्र असतात त्यामुळे अधिसूचना असतील, कार्यालयीन आदेश असेल, पृष्ठांकन असतील किंवा प्रसिद्धी पत्रक असतील, तर अशा प्रकारचा पत्रव्यवहार आपल्याला करावा लागतो. आता हा पत्रव्यवहार तयार करताना पहिल्यांदा बाब येते की फाईल. आता आपल्याला फाईलची रचना पहिल्यांदा बघायची आहे. फाईलच्या रचनेमध्ये फाईलचे 2 विभाग पडतात, एक टिप्पणी विभाग आणि दुसरा पत्र व्यवहार विभाग. आणि टिप्पणी आणि पत्रव्यवहार विभाग या दोन्हींना वेगळा करणारा जो काही भाग आहे तो म्हणजे विभाजक, त्याला पृथक पत्र म्हणतात किंवा त्याला सेपरेटर असं सुद्धा म्हणतो आपण. आता आपल्याला फाईल कव्हर जी आहे त्या फाईल कव्हरवरती कार्यालयाचं नाव असतं,
फाईलचा क्रमांक आहे, शाखेचा क्रमांक आहे, त्यानंतर प्रकरण सुरू कधी झालं, प्रकरण संपलं खाली, आणि त्याच्या खाली फाईल ज्यावेळी त्याच्यावर ॲक्शन पूर्ण होईल त्यावेळी त्याचं अभिलेख कक्षाकडे पाठवण्यापूर्वी त्याचं वर्गीकरण करावं लागतं. म्हणजे ते अ, ब, क, ड असं वर्गीकरणाचे 4 स्क्वेअर्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. आता ह्या फाईल कव्हरच्या पुढचा भाग आहे निर्देशपत्र, त्याला आपण डॉकेट शीट असं म्हणतो. आता ह्या निर्देशपत्रामध्ये विषय आहे, फाईलचा क्रमांक आहे, शाखा किंवा विभाग आहे, आणि त्याच्या खाली संदर्भ दिलेला असतो. त्याच्या खाली 3 कॉलम दिलेले असतात, त्याच्यामध्ये दिनांक आहे, कोणाकडे पाठवली फाईल, टिपा आणि सूचना काय दिलेल्या आहेत या संदर्भातला तपशील हा निर्देशपत्रावरती नमूद केलेला असतो. आता त्यानंतर पुढचा भाग आहे टिप्पणी विभाग, विभाजक आहे, आणि त्याच्यानंतर पत्रव्यवहार विभाग असतो. ज्या टपालाने नस्ती सुरू झालेली असेल किंवा आलेला जो काही त्यानंतरचा पत्रव्यवहार आहे तो दिनांकनीय आहे, पुढे पुढे आपल्याला लावत जावा लागतो. आणि हा लावताना आपल्याला टॅग जो आहे, टॅग अगदी फाईल कव्हर पासून शेवटपर्यंत आपल्याला न्यावा लागतो. आता नोटिंग जे आहे, हे नोटिंग करताना आपल्याला वनथड समास पाडावा असं म्हटलेलं आहे. समास नोटिंग घेताना त्याचा मध्यभाग काढून पंचिंग मशीनचा जो काही ॲरो आहे तिथं काढून त्याला छिद्र पाडायचे असतात, जेणेकरून ही बाब जरी साधी असली तरी फाईल आपली नेटकी आणि सुटसुटीत दिसावी यासाठी हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला समास आणि पंचिंग ह्या भाग वेगळा आहे. दुसरा भाग आहे की पेजिंग करताना नोटिंग आणि पत्र्यावरचं पेजिंग आहे हे करणं फार गरजेचं असतं. कारण का, फाईलमध्ये जे काही समासात रेफरन्सेस दिले जातात ते पेजिंगने दिले जातात, त्यामुळे पेजिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिल्यांदा आपण बघतोय टिप्पणीमधला जो काही पेजिंग आहे तो बघूया. 1 नंबरला जो आहे ते 1/TV टिप्पणी विभाग असा दिलेला असतो. त्याच्या पाठीमागे 2 नंबर आहे पण टाकायचा नाही. त्याच्या पुढचं पेज जर असेल त्याला 3च्या पाठीमागे 4 दाखवायचा नाही. त्याच्यानंतर पुढे 5 असेल, पाठीमागे 6 असेल. तर 1, 3, 5, 7, 9 हे क्रमांक लिहायचे आहेत. 2, 4, 6, 8 हे आहेत, बाय डिफॉल्ट आहेत, परंतु तिथे नमूद करायचे नाहीत. परंतु आपली जर मीटिंगची फाईल असेल, कार्यवृत्तांताची फाईल असेल किंवा तर याच्यासाठी मात्र बॅकसाईडला सुद्धा पेजिंग करा असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा भाग आहे की समास हा वनथड पाडावा असं म्हटलेला आहे. आपण आता एखादा नोटिंग पेपर घेतला, त्याला आपण समास पाडलेला आहे, तो पेज पूर्ण लिहिलेला आहे, आपण बॅकसाईडला पुन्हा समास पाडत नाही. जो डाव्या बाजूला समास आहे तो उजव्या बाजूला समास येतो ऑटोमॅटिकली, आणि त्याप्रमाणे आपण आपलं सगळं नोटिंग करत असतो. त्याचा पुढचा भाग आहे की आपण हे जे काही पेजिंग सांगितलं, त्यानंतर फ्लॅग लावणे एक साधी बाब आहे. फ्लॅग हा डावीकडून उजवीकडे लावायचे आहेत. आता तर रंगीबेरंगी फ्लॅग्स आलेले आहेत. आपणाला जर मीटिंगच्या फाईलमध्ये अजेंड्यावरती दिलेले जर विषय जास्त असतील तर आपण डावीकडून उजवीकडे जे काही फ्लॅग लागतो, कारण फ्लॅग ओव्हरलॅप होता कामा नये, कारण कधीही कुठलाही रेफरन्स निघाला तर पटकन आपल्याला शोधता यावा. त्यासाठी मग उजव्या बाजूला जे काही आपणाला वरून खालीपर्यंत जरी फ्लॅग्स लावले तरी चालू शकतात असं म्हटलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हवा तो विषय लगेच कळतो. पुढचा एक आपण भाग बघणार आहोत 2 टॅग सिस्टीम. आता ह्या 2 टॅग सिस्टीम मध्ये असं आहे, जर मोठी जाडसर फाईल असेल तर बऱ्याच वेळा होतं असं, आपल्याला नोटशीट जर टाकायचे असतील तर शेवटपासून अगदी नोटशीट पर्यंतच्या सगळ्या टॅगमध्ये ओवलेले कागदपत्र आपल्याला काढावी लागतात, आपल्याला नोटशीट ऍड करावी लागते, आणि पुन्हा मग आपल्याला ती फाईल सगळी बांधावी लागते किंवा टॅगमध्ये ओवावी लागते. त्यासाठी 2 टॅग सिस्टीम ही फक्त मोठ्या फाईललाच वापरायची आहेत. आता हे 2 टॅग सिस्टीम म्हणजे आपण बघूया. फाईल कव्हरच्या वरून घेतलेला टॅग आत गेल्यानंतर निर्देशपत्र घेईल, नोटिंग घेईल, त्याच्यानंतर विभाजक आला तर विभाजकामध्ये ओवल्यानंतर तो टॅग तिथंच थांबेल, पुढे जाणार नाही. दुसरा एक टॅग घ्यायचा आहे आणि तो विभाजकाच्या वरून ओवायचा आहे आणि पुढचा सगळा पत्रव्यवहार करून तो पुढे जाईल. ज्या वेळेला आपल्याला नोटशीट टाकायची गरज असेल तेव्हा विभाजकाच्या पाठीमागे जो काही टॅग आहे तो आपण काढून हव्या तेवढे आपल्याला नोटशीट टाकता येतात, जेणेकरून आपल्यामध्ये वेळेचीही बचत होते, अशातला भाग आहे.
आता याच्यामध्ये आपण बघतोय की फाईलचं जे काही इंडिकेशन आहे, इंडिकेशन म्हणजे फाईल, उदाहरणार्थ आपण अमुक अमुक यांच्याकडून आलेले दिनांक अमुक अमुकचे पत्र कृपया पाहावे. आता पत्राचं जर इंडिकेशन देताना आपण पेज नंबर लिहितो, पत्रव्यवहारात कुठल्या पेजवरती हे पत्र लावलेलं असं लिहितो, तिथं आपण फ्लॅग लावायची गरज नसते. फ्लॅग कधी लावायचे आहेत? फ्लॅगचं इंडिकेशन ज्यावेळी एखादी करंट फाईल असेल आणि करंट फाईलच्या खाली आपण जर एखादी जुनी फाईल ठेवली तर त्याला मात्र कंपल्सरी फ्लॅगने दर्शवायचा आहे. पण करंट फाईलला कुठलाही रेफरन्स म्हणजे पत्र असेल, टिप्पणीच असेल, तर तो समासामध्ये जे काही पृष्ठ क्रमांक आहे ते पृष्ठ क्रमांक देऊन त्याचा आपल्याला काय करायचं आहे? इंडिकेशन द्यायचं आहे. तर असे आपण याच्यामध्ये फाईलची रचना बघितलेली आहे, फाईलचं पेजिंग बघितलेलं आहे, सगळ्या गोष्टी बघितल्यात. यापुढे आपण पहिल्यांदा टिप्पणी आणि त्यानंतर पत्रव्यवहाराचे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत. त्यामुळं आज आपण इथं थांबतोय. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट सुद्धा करा. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.